वेलफेअर असोसिएशनच्या या परवडणाऱ्या घरांच्या कोलमडणाऱ्या व्यवस्थेबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वास्तविक पाहता निषेधाची पत्रकार परिषद आहे आणि स्वागत कशासाठी, तर स्वागत हे माध्यमांचं करतोय, निषेध सरकारचा आणि त्या गृहनिर्माण विभागाचा यासाठी करतो की प्रधानमंत्री आवास योजना ही योजना ही अतिशय कल्याणकारी योजनेमधला आणि जिव्हाळ्याचा विषय जो घराशी निगडीत आहे. प्रत्येकाला स्वस्तात घर मिळावं, परवडणारं घर मिळावं आणि त्या घरासाठी सरकारने अनुदान द्यावं. केंद्र शासनाचे 1.5 लाख रुपये आणि राज्य शासनाचे 1 लाख रुपये असं 2.5 लाख रुपयाचं अनुदानाची सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्या योजनेतून दिली जाते. या योजनेचं नोडल एजन्सी म्हणून म्हाडा ही काम करत असणारी एक टेक्निकल एजन्सी आहे. म्हाडा ही बाजारातल्या इतर बिल्डरच्या तुलनेत स्वस्तात घर देणारी एक विश्वसनीय सरकारी संस्था आहे. म्हाडा ही स्वतः घर देते, मात्र या योजनेमध्ये मधला जो व्हॉल्यूम आहे तो लाभार्थ्यांचा व्हॉल्यूम आणि घर खरेदीदारांचा, फ्लॅट खरेदीदारांचा व्हॉल्यूम हा मोठा असल्यामुळं म्हाडाला त्यांची तेवढी स्ट्रेंथ नसल्यामुळं प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट मधून बिल्डरकडून प्रपोजल मागवले जातात आणि ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे किंवा ज्यांनी जमीन उपलब्ध करू शकतो आणि त्या निर्धारित रकमेमध्ये परवडणाऱ्या घरांची जी निर्धारित रक्कम ठरवलेली आहे इकॉनॉमिक वीकर सेक्शनसाठी, त्या निर्धारित रकमेमध्ये जे घर देऊ शकतात त्यामध्ये 2.5 लाख रुपयाचं सबसिडी आणि परवडणाऱ्या घराच्या योजनेच्या निर्धारित चौकटीमधली घराची किंमत या दोघांचा मेळ घालून इकॉनॉमिक वीकर सेक्शनला गरिबांना परवडणारी घरं देण्याची केंद्र शासनाची, राज्य शासनाची संयुक्त योजना आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करताना काही गंभीर बाबी आणि काही गंभीर अनियमितता या झाल्याचं प्रकर्षाने जाणवलं आणि महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशनकडे शेकडो लोकांच्या लेखी तक्रारी, पाठपुरावा, त्यांचं फार तळमळीनं येऊन सांगणं, बोलणं हे झाल्यानंतर काही प्रकरणामध्ये आम्ही आढावा घेतला, माहिती घेतली, कागदपत्र पडताळली, तपासली आणि त्या संबंधित एजन्सीजना, संबंधित बिल्डरना आम्ही पत्रव्यवहार करून हा प्रश्न सौहार्दपूर्ण सोडवा आणि मध्यस्थीच्या मार्गाने काउन्सिलिंग करून सोडवता येईल का यासाठी प्रयत्नही केला. मात्र सरकारी एजन्सीचे सुद्धा आदेश आहेत ते केराच्या टोपलीत टाकणारे, उद्दामपणाने वागणारे जे काही बिल्डर आहेत, तर त्यांनी सरसकट अशा योजनेचा दुरुपयोग आणि या नावाचा दुरुपयोग केला. वास्तविक पाहता म्हाडा ही नोडल एजन्सी आहे. म्हाडा ही या प्रकल्पामधली प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये म्हाडा स्वतः इनिशिएटिव्ह घेत नाही. म्हाडा नोडल एजन्सी काम करते. केंद्र सरकारची रक्कम आणि राज्य सरकारची रक्कम आणि यावर सगळ्यावरती एक सेंट्रल प्लॅटफॉर्म तयार करून म्हाडा हे टेक्निकली प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून काम करते. मात्र आपल्या समोर जो आजचा विषय आहे, चड्डा रेसिडेन्सी वांगणीमध्ये एक प्रकल्प लॉन्च केला गेला 2021-22च्या वर्षामध्ये. डिंपल चड्डा नावाचे बिल्डर आहेत, त्यांनी लॉटरी काढली म्हाडाकडे प्रपोजल देऊन PMAY योजनेमधून आणि त्यांनी सांगितलं की 132-33 इमारतीचं मोठी टाउनशिप वांगणीमध्ये तयार करू. वास्तविक पाहता तो जो प्रकल्पाचा भूभाग आहे तो अतिशय दुर्गम भागात आहे आणि काय होतं की मला 2 लाखात जर सुंदरबनातल्या जंगलात वाघाच्या बाजूला जर घर दिलं तर तिथं मला राहणे योग्य आहे का? नाही. परवडणारं घर म्हणजे कुठं असावं? घर 200 रुपयात आणि जायला 2 लाख रुपये खर्च जर अंटार्क्टिका बेटावरच्या समुद्रात दिलं तर ते परवडणारं नाही होणार ना. परवडणारं घर असलं तरी ते ऍक्सेसेबल पाहिजे आणि ह्यामध्ये असं झालं की परवडणारी घराची ही जी संज्ञा आणि व्याख्या तशीच ठेवली गेली, मात्र त्या किमतीमध्ये त्या चौकटीत बसून दुर्गम भागामध्ये जिथं गोगलगाय सुद्धा सरपटत जाऊ शकत नाही, कीटककृमी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी कुठल्याही वाहनाची सोय नाही, रस्ता उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जमीन घ्यायची आणि परवडणाऱ्या घराच्या नावाने
प्रकल्प एखादी जमीन घेऊन ते जमीन तर स्वतःच्याच नावावर असते, त्या जमिनीचं एलिजिबिलिटी दाखवायची, प्रोजेक्ट मोठा दाखवायचा, म्हाडाच्या नावाचा सिम्बॉल वापरायचा. वास्तविक पाहता म्हाडा ही नोडल एजन्सी, पण असं आभास तयार करायचा की ते म्हाडाचा जणू काही प्रकल्प आहे. लॉटरी आणि म्हाडा म्हटलं की लोकांना असं वाटतं की हे लॉटरीचं म्हाडाचं घर आहे. अनेकांना ह्या संज्ञा स्पष्ट होत नाही, म्हणून गैरसमजातून अनेक लोकांनी ही योजना ही म्हाडाची योजना आहे, गृहनिर्माण विभागाची महाराष्ट्र शासनाची योजना आहे असा आभास आणि गैरसमजातून लोकांनी लॉटरी 5,000-5,000 रुपयेचं लॉग इन करून लॉटरी भरली. लॉटरीमध्ये सोडत काढली गेली. सोडतच्या नंतर कर्जाच्या प्रकरण दिली. प्रत्येकाचं सिबिल नीट केलं. सिबिल नीट नसेल तर त्याला ते पैसे भरून सिबिल नीट केलं. जुने कोणाचे कर्ज असतील ते भरले. आर्थिक भुर्दंड भरला आणि सिबिल नीट केलं. सिबिल नीट करून कर्जासाठी खेटे मारले. कर्ज मंजूर झालं. डाऊन पेमेंट दिलं बचतीतनं. आपल्या आयुष्यातली जी काही थोडी मोठी जमापुंजी होती ती बचतीतून कर्ज डाऊन पेमेंट भरलं. कर्ज काढलं पगारावर, सॅलरी सर्टिफिकेटवर, सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या. ते कर्जाचे हप्ते आम्ही भरतोय. हा विषय चाललेला आहे. चड्डा रेसिडेन्सी वांगणी, डिंपल चड्डा नावाचे डेव्हलपर आहेत, बिल्डर आहेत. यांच्यावर पूर्वीही अशा पद्धतीचे हाऊसिंग स्कॅमचे आरोप पूर्वी झालेले आहेत. आज त्या चड्डा रेसिडेन्सीच्या या प्रकल्पाचा आणि गृहनिर्माण विभागाच्या परवडणाऱ्या घरांच्या कोलमडलेल्या व्यवस्थेचा निषेध आम्ही सगळे फ्लॅट खरेदीदार करत आहोत. या विभागाकडे हा सगळा ढिसाळ कारभार आहे. हे मोठ्या मोठ्या लोकांची नावं हा चड्डा डेव्हलपर घेतो आणि सरळ सरळ सगट गरिबांच्या माना मुरगळण्याचं काम या चड्डा डेव्हलपरच्या आणि बिल्डरच्या माध्यमातून सुरू आहे की काय अशी शंका करणे इतपत आम्ही निष्कर्षावर पोहोचतोय. याच्यामध्ये मार्च अखेर घराचा ताबा देण्याचं वचन दिलेलं असताना 133 इमारतीचा टाउनशिप मोठी होती. टाउनशिप तयार झाल्यानंतर तिथं वेगवेगळ्या अम्युनिटीज येतील, नागरी सुविधा येतील, रस्ते, गटारी, इतर हॉल असतील, सांस्कृतिक भवन असतील, प्लेग्राऊंड असतील किंवा इतर मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या शाळा, क्रीडांगण, हे सगळं राहील असं अपेक्षा धरून लोकांनी तिथं हाऊसिंगसाठी फ्लॅटची गुंतवणूक केली. मात्र ताबा देण्याची मुदत संपून सुद्धा घराचा पाया देखील रचला गेला नाही आणि कर्जाचे हप्ते मात्र सरसगट वित्तीय संस्था घेत आहेत. यामध्ये म्हाडा, गृहनिर्माण विभाग, संबंधित डेव्हलपर आणि संबंधित बँकेचे फायनान्स देणारे जे काही ते टेक्निकल एक्सपर्ट आहेत, आर्किटेक्टनी ज्यांनी प्रमाणपत्र दिलं, कारण टप्प्याटप्प्याने जशी बिल्डिंग उभा राहते तशा टप्प्याटप्प्याने ते पैसे कर्जाचे दिले गेले पाहिजेत. मात्र इमारतीचा पायाचा पत्ता नाही. मात्र वित्तीय संस्थांनी हे कर्ज दिले. हाऊसिंग स्कॅम बरोबर हा बँकिंग लोन फ्रॉड आहे. यामुळं तात्काळ गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आमचं या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व पत्रकारांच्या आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की अतिशय गरीब कुटुंबातील विकर सेक्शन मधील हे कुटुंब आहेत. परवडणाऱ्या घराच्या आणि म्हाडाच्या आणि गृहनिर्माण विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या नावावर विश्वास ठेवून अनेकांनी, हजारो कुटुंबांनी याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती जर पाहिली तर 2-4 थडगी 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जी बांधून ठेवलेली आहे त्याच्यावर शेवाळं गवत आलं. मात्र सध्या त्याच्यात कसलीही प्रगती नाही. सुरुवातीला ज्या वेळेला ह्या प्रकल्पाची जाहिरात करायची होती त्यावेळेला जसं काय आता रशियाच्या आणि जपानचं युद्ध सुरू झालंय, एवढ्या ताकदीनं मशिनरी वगैरे डेमो दाखवला, इतके फास्ट कामगार फिरत होते, इतक्या मशिनरी फिरत होते, हे सगळं जाहिरातीत व्हिडिओमध्ये डेमोमध्ये दाखवलं, जेणेकरून लोकांना असं वाटलं की आता हे 2च महिन्यात घर मिळतं की काय आणि मी नाही लॉटरी भरली तर मी राहतो की काय, असा इनसेक्युरिटीचा आणि लोकांच्या मनात असा भाव तयार झाला आणि सगळ्या बाबतीत शितापीनं सगळ्या यंत्रणांचा आणि सगळ्या चिन्हांचा, सरकारी नावाचा गैरवापर करून, अनुचित वापर करून या चड्डा डेव्हलपरच्या माध्यमातून आणि गृहनिर्माण खात्याच्या दुर्लक्षामुळे अनेक फ्लॅट धारकांची, शेकडो हजारो फ्लॅट धारकांची फसगत झालेली आहे. हे हिमनगाचं टोक आहे. आमच्याकडे आलेल्या तक्रारी साधारण 200च्या पुढे आहेत. मात्र ज्यावेळेला त्यांनी हे प्रकल्प डिंपल चड्डानी हा प्रकल्प सुरुवातीला लॉन्च केला होता त्यावेळेला 26,000 लोकांना घरं देणार असा त्यांनी संकल्प करून
पत्रकार परिषद घेऊन मोठ्या जाहिराती केल्या, पूर्ण रेल्वेच्या ट्रेन लोकल गाड्याच्या म्हाडाच्या जाहिरातीनं भरल्या आणि रांगा करून लोकांनी लॉटरीसाठी पैसे भरले. आणि एवढं सगळं करून आज प्रत्यक्षात वस्तुस्थितीमध्ये त्या प्रकल्पाच्या ठिकाणी काहीही नाही. आणि ट्रान्सपरंटली काय प्रोजेक्ट आहे, किती तयार झालंय, अनुदानाची किती रक्कम गेलेली आहे, त्याच्यातली जी थर्ड पार्टी टेक्निकल एजन्सी आहे त्या एजन्सीनी अशी कसलीही पडताळणी केली की नाही, या बाबतीत पारदर्शीपणाने फ्लॅट खरेदीदारांना ना सरकारी विभाग ना डेव्हलपर हे कोणीही कसल्याही प्रकारे याच्याबाबत कुठलीही माहिती पारदर्शीपणाने द्यायला तयार नाही. प्रत्यक्षात प्रकल्पामध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचा अनुभव ऐका. नाव सांगून तुमचं. 2021 मध्ये यांची लॉटरी निघाली होती, तेव्हा मी लॉटरीमध्ये नाव टाकलं होतं. त्यांनी असं लॉटरीमध्ये म्हणजे सांगितलं त्यावेळी की त्यांचं पूर्ण भारतात म्हणजे कुठेही स्वतःचं घर नाही अशी लॉटरी त्यांनी काढली होती. त्यावेळी आम्ही 5,000 देऊन तिथे आम्ही लॉटरीमध्ये नाव टाकलं आमचं. आणि त्यानंतर मग लॉटरीमध्ये नाव टाकल्याच्या नंतर काही 1 वर्षानंतर आमचे बिल्डरने 2022 मध्ये आमचे रजिस्ट्रेशन आणि बँकेचे हप्ते वगैरे चालू केले. बँका पण ह्यांच्यात, बँका आम्ही बोलले की आम्ही आमच्याकडून लोन करतो नाही, बँका म्हणे की आमच्याकडेच तुम्ही लोन करायचं, आम्ही सगळं तुम्हाला करून देणार. त्यानंतर मग झाली 2 महिन्याच्या नंतर मग रजिस्ट्रेशनची प्रोसेस झाली 2023 मध्ये. आणि मग त्याच्यानंतर आमचे हप्ते चालू झाले. ते आता 2026 पर्यंत अजून आम्ही फक्त हप्तेच भरतोय. नाही करून ते 2 ते 2.5 लाखापर्यंत फक्त आम्ही प्री EMI भरून झाले आतापर्यंत. बँकेला जेव्हा आम्ही सांगतो की आमची मुद्दल चालू करा, पण बँक ते पण ऐकायला तयार नाहीये. बँक होतात नाही, जेव्हा तुमच्या हातात चावी देणार सेकंड डे आम्ही तुमची मुद्दल अमाऊंट चालू करणार. प्लस आता तिकडे 5-6 वर्षांमध्ये फक्त 4च बिल्डिंग बांधलेल्या आहेत तिकडे बिल्डरने, फक्त 4. आणि 133चा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये त्याने फक्त 4 बिल्डिंग बांधल्यात. आणि दर 6 महिन्याला 2 महिन्याला एकच सांगतो, आता गणपतीला पजेशन देणार, दिवाळीला पजेशन देणार, पाडव्याला पजेशन देणार. बस फक्त हे 5 वर्षामध्ये त्याने हेच केलेलं आहे एवढं. आणि माझा जिकडे जो प्रकल्प आहे तो एक 72.5 एकर मध्ये तिकडे फक्त खड्डा खणलेला आहे. त्याचे फक्त तुम्ही बोलाल तर फक्त मी त्या दगडाचे पैसे तिकडे फक्त प्री EMI 2 ते 2.5 लाख पर्यंत आता भरलेला आहे. बाकी काहीच तिकडे काम कसलं काही झालेलं नाही. बस. आणि एवढं आम्हाला एक हे आहे की MOF कडे आम्ही आलो की आम्हाला न्याय मिळावा. आणि तुमची मागणी काय? तुमची मागणी काय? एक मिनिट पहिलं सगळ्यांचं होऊ द्या, मग नंतर प्रश्न उत्तर घेऊ द्या. थोडंसं या प्रकल्पामध्ये म्हाडा अंतर्गत फॉर्म भरला, लॉटरी लागली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2021 पासून पूर्ण फॉलोअप घेतोय. रजिस्ट्रेशन झालं, लोनची प्रोसेस झाली, प्री EMI भरतोय, परंतु माझ्या घराचा, माझ्या फ्लॅटचा फाउंडेशन सुद्धा त्यांच्याकडे रेडी नाही. आणि आम्हाला फक्त IFL वाले त्रास देत आहेत. यांच्याकडनं फोन येतात की तुम्हाला चेंज करून देऊ आम्ही, तुमचं नाही येतं आम्ही तुम्हाला फ्लॅट देऊ. परंतु या सर्व ऐकण्याच्या गोष्टी झाल्या आणि आम्हाला आता बॉदरेशन झाले. आमची फसगत झालेली आहे. आणि या फसगतीमध्ये आम्ही आता बँकेकडे बघायचंय, घराचं बघायचंय, कुठे बघायचं की आमचा जॉब बघायचा आहोत. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आणि या प्रकल्पामध्ये आम्हाला फक्त नाहक मनस्ताप झालेला आहे. आणि आमची एकच विनंती आहे साहेबांकडे, आम्ही त्यासाठी आलेलो आहोत की आम्हाला न्याय मिळावा. धन्यवाद. नमस्कार, मी 2023 ला माझं झालं रजिस्ट्रेशन. माझी 90 बिल्डिंग कम्प्लीट आहे, पण त्याच्यामध्ये पाणी नाहीये, काही नाही. अगोदर मीटर बसलंय, त्याचं डायरेक्ट भरलेलं आहे. आणि मला बँकवाल्यांनी आता नोटीस पाठवलेली आहे, IPOचे हप्ते थांबवलेले आहेत. माझ्याकडे IPOचा मॅन्युअल गेला की मला पैसे भरावे लागतील, काही काळ तुम्ही पैसे भरा. मी आता बिल्डरला फोन केला ऑफिसमध्ये, पण त्याला अजून वेळ लागत तुम्हाला पोझिशनला. पण बिल्डिंग रेडी आहे, पण ती 90% त्याची अजून पुन्हा पडलेली आहे. ती ते काही उपयोग नाही आहे तिथे राहण्यासारखा तिथे. आणि आता बोलले की तुम्हाला गणपतीला देणार पैसे. आता 15 वर्षाला त्यांनी मिटिंग लावलेली, मला फोन केला ऑफिसमधून, मी गेलो नाही. पण त्यांनी असं कळलं की आता 15 सप्टेंबरला देते पोझिशन, पण ते पाणी नाही, लाईट नाही, हृदय नाहीये, म्हणून जाणार कसा ते राहायला. तिथं आम्हाला कोणी दाद देत नाही. आम्ही सगळं मारामध्ये पण गेलो, ते पण काय आम्हाला सांगायला उत्तर देत नाहीये. शहरामध्ये कल्चर कंप्लेंट केली, तिथून काय दाद देत नाहीये. शेवटी महाराष्ट्र प्रेसच्या त्यांच्याकडे आलो, त्यांनी 2 मिटिंग आयोजित केल्या, ते व्यवस्थित हे केलं, आम्हाला सहकार्य केलं. आणि पुढे सरकार करतील आमची अपेक्षा ठेवून आम्ही आलेलो आहे.
जाने सर. पुढे या. पायल त्यांना बसू द्या. त्यांना. आहे असं कळल्यामुळे मी तिथे माझे म्हणजे लॉटरीचे पैसे भरले. तर स्टार्टिंगला जेव्हा मी पैसे भरले ना, तर मला सांगितलं माझ्या भावाने आणि मी, आम्हाला वाटलं स्वस्तामध्ये घरं मिळत आहेत, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं करूया तिथे, होऊन जाईल आपलं घर. म्हणून आम्ही, माझ्या भावाने आणि मी दोघांनी पैसे भरले. तर आम्हाला डायरेक्ट लॉटरी देतो असं सांगून आमच्याकडून लॉटरी लागण्या अगोदर 10,000 आणि लॉटरी मिळाल्यानंतर 10,000 असे एक्स्ट्रा पैसे घेतले आमच्याकडून. आणि नंतर मग एकच रूम, मला A93 मध्ये 302 असा थर्ड फ्लोअर वरती रूम दिला होता. तर तोच रूम, सेम रूम आणखीन एका व्यक्तीला अलाउड केला होता. तर मग 2 रूम म्हणजे एकाच रूमचे 2-2 जणांना कसं काय तुम्ही देणार? त्याच्यामुळे भरपूर वाद झाला. आम्ही तिथे बोललो, तर आम्हाला तिथे समजवलं, म्हणजे त्यांचे जे मॅनेजर आहेत मोरे साहेब म्हणून, त्यांनी समजवलं की नाही ते असं होतं, एवढा मोठा प्रकल्प आहे, थोडासा गोंधळ होता, तुम्ही समजून घ्या असं करून आम्हाला समजावून ना त्यांनी मला म्हटलं तुम्हाला चांगला व्ह्यू असलेला दुसरा रूम देतो. पुन्हा त्यांनी मला 107 मध्ये, माझ्या भावाने ऑन द स्पॉट तो फ्लॅट कॅन्सल केला, नको मला म्हणून. पण मला समजवल्यामुळे मला घराची गरज होती. तर मी म्हटलं की ठीक आहे, की आता काम चालू आहे एवढ्या जोराने तर मिळेल. मग त्याच्यामुळे मी काही कॅन्सल केलं नाही. मी म्हटलं राहू दे, मिळेल मला ते पुढे. पण आता मी 3,50,000 पर्यंत सेल्फ पेमेंट केलेलं आहे. तरी पण अजून माझं रजिस्ट्रेशन नाहीये किंवा कामाचंही काहीच नाही, म्हणजे काहीच झालेलं नाही. फक्त एवढंच सांगतायत की या महिन्यात मिळेल, त्या महिन्यात मिळेल, असं करत करत 2021 पासून आता 2026 आलं, पण अजून आम्हाला पजेशनचंही काहीच नाही आणि रजिस्ट्रेशनही झालेलं नाही. सप्टेंबर म्हणजे ह्याच महिन्यामध्ये गेला 2021 साली सप्टेंबरमध्ये माटुंगा रेल्वे स्टेशनवरती त्यानंतर माटुंगा रेल्वे शॉप आहे, रेल्वे वर्कशॉप आहे, तिथे त्यांची ऍड बघितली होती की मुंबईमध्ये स्वस्त आणि मस्त घर आहे 5,61,000 मध्ये. याची मी ऍड बघितली. मी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केलं, तर माझं सुनील मोरेशी कॉन्टॅक्ट झालं. त्यांनी आम्हाला काही तारीख आमचं गेलो तर ऑनलाईन आम्ही रजिस्ट्रेशन फी 5,000 रुपये होती, ते आम्ही भरलं होतं. माझा नंतर माझा नंबर पण लागला. मग त्यांनी आम्हाला गावाही दिली तिकडे की 2021 तुमचं लॉटरी लागलेली आहे, 2024 पर्यंत तुम्हाला आम्ही कसं करून रूमचा पैसे देऊ. ते म्हणलं सर खूप चांगली गोष्ट आहे म्हटलं मग घर पण नाही, आपलं घर होऊन जाईल. त्याच्यावरती आम्ही वाट पाहिली. आमचं रजिस्ट्रेशन पण झालं. लगेच माझं पुढच्या म्हणजे रजिस्ट्रेशन माझा EMI किंवा IFLचं मी लोन केलं होतं, ते स्टार्ट झालं. पहिला हप्ता मला 2,000 पडला. IFचा हप्ता वाढत माझा आता 5,500चा EMI वाढला. रूमची कंडिशन अजून तशीच आहे, मला रूम भेटला काहीच नाही. फक्त IFLचे हप्ते वाढत गेले. मी मोरांना कॉन्टॅक्ट केलं की सर IFLचा हप्ता वाढत जातोय, तुम्ही आम्हाला रूमची ताबा देत नाही, रूम ताब्यात देत नाही. त्यांचं तर एकच असतं बोलबच्चन, आम्ही या गणपतीला देऊ, पुढच्या दिवाळीला देऊ, पुढच्या शिमग्याला देऊ, असं करता 6 वर्ष घालवली. तरी अजून रूमचा ताबा दिला नाहीये. प्लस आम्ही त्यांना मध्ये एक लेटर सुद्धा पाठवलं होतं मीटिंगसाठी की आपण दोघं बसलो, आपण तुमचं आणि आमचे जे काही आमचे रूम ओनर्स आहे ते आपण बसल्याच्यावरती काहीतरी विषय करूया, चर्चा करूया. तर त्यांनी आम्हाला काही रिप्लाय दिलाच नाही. तर शेवटी रूम ओनर जो आम्ही आहे ते असे राहणार का शेवटपर्यंत झुपडपट्टीमध्ये वगैरे नाना घटनामध्ये आम्ही त्यांना रिस्पॉन्स करतो की आता तुम्ही आम्हाशी बोला, आम्हाला तर कळेल तुमची समस्या काय आहे ते. मुंबईत सगळ्यांना वाटतं की मुंबईत हक्काचं घर हवंय, पण हा हलकट माणूस बसला चटा डेव्हलपर वाला फक्त बोलपचन करतो की आम्ही ते होतो, पण आम्हाला अजून रूम केलं त्याच्याकडून. आता माझं वय 45 इयर्स आहे, अजून किती वर्ष जगेल तुमची गॅरंटी नाहीये. आजकाल माणसं खूप हार्ट अटॅक जातात वगैरे, टेन्शन वगैरे. तर मला असं वाटतं की माझा तर जीव जगा तर माझी बायको रस्ता देते, तर माझं मुंबईत घरच नाही स्वतःच. एकच आशा पकडली होती आम्ही की आम्हाला मुंबईत स्वस्तात घर भेटेल. त्यांचा आता मध्ये आम्हाला फोन होता की तुम्हाला 15 ऑगस्टला त्यांनी बोलवले, चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तर आम्हाला माहिती आहे की चावीचं कारण जसं त्यांनी आम्हाला बॅनरवर दाखवले असते तर काहीच झालं त्यांच्याकडून. मी फक्त एकदा आशा करतो आगड साहेबांना की सर तुम्ही आम्हाला लवकर तुम्ही आम्हाला द्यावं सर, हीच आमची अपेक्षा आहे. गैरसमज कारण होईल आम्हाला नलिफाय झाली ना. व्याजाची किंमत जास्त आणि सबसिडीची किंमत कमी झाल्यानंतर परवडणारं घर नव्हे तर ओरबडणारं घर होईल. ते ओरबडणाऱ्या घराची योजना आहे का परवडणाऱ्या घराची योजना आहे हे गृहनिर्माण विभागाला विचारलं पाहिजे. आणि आमचं एकच मत आहे
की म्हाडा आणि टेक्निकल एजन्सी आणि बँक यांची संयुक्त बैठक घेऊन हाऊसिंग मिनिस्टर एकनाथ शिंदे साहेबांनी या विभागाकडे प्रत्यक्षात पटपट लक्ष देऊन हे सगळं सोडवलं पाहिजे. कारण ते मुख्यमंत्री असतानाच्या काळातच त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे. ते एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊनच हा चड्डा डेव्हलपर महाराष्ट्रात आलाय. हे पूर्वी तिकडे नॉर्थमध्ये कुठेतरी काहीतरी स्कॅम करून पण आल्याची माहिती आहे. मात्र आमचं मत एवढंच आहे की जे कमिटमेंट केलेली आहे ही कमिटमेंट ही याला नोडल एजन्सी म्हाडा आणि हाऊसिंग डिपार्टमेंट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं हाऊसिंग डिपार्टमेंटनी जबाबदारी घ्यायची. कारण लोकांनी म्हाडा आणि सरकारी घर यावर विश्वास ठेवून पैसे भरले, ते काय खाजगी डेव्हलपरकडे दिलेले नाही. त्यामुळे नाव म्हाडाचं आणि फास मात्र चड्डाचा अशा पद्धतीनं गैरसमजात हे सगळे फसगत झालेले लोक आहेत. त्यामुळे एक तर इथून पुढे म्हाडानी अशा पद्धतीचं स्वतःचं लोगो वापरण्याची परवानगी कुठल्याही खाजगी डेव्हलपरला देऊ नये, ही एक मागणी त्यातून फसगत होते. तुम्ही टेक्निकली खाली एखादं ओळ लिहा, नोडल एजन्सी म्हाडा आणि पीएमएवायचे अप्रूव्ड प्रोजेक्ट, जसं रेरा रजिस्ट्रेशन लिहितात तसं म्हाडाचा सिम्बॉल वापरू नका, त्यातून लोकांचा गैरसमज होतो. एवढंच माझं मत आहे. तुमची मागणी पुढे न का करणार ऍक्शन घ्यायला? आम्ही या बाबतीत सीबीआय कडे तक्रारी करणार आहोत. आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला फौजदारी तक्रारी इतर तक्रारीपेक्षा या फ्लॅट खरेदीदारांना घर कसं मिळेल आणि यासाठी गृहनिर्माण विभाग नेमकी काय आता सोयीची आणि पर्यायी योजना किंवा पर्यायी व्यवस्था करतं हे आमच्या दृष्टीनं आशेच आहे. बाकी ते कुणी एखादा माणूस जेलमध्ये गेला काय फसावर गेला काय ह्यांना न्याय मिळणार नाही त्यातून. कारण ह्या लोकांचं असं आहे की 100 कोटीचा फ्रॉड करायचा, जेलमध्ये जायचं आणि सांगायचं जेलमध्ये 100 कोटी रुपये 2 वर्षात कमवून बाहेर आला. या लोकांचं जे नुकसान होतं त्याला जबाबदार कोण? हाऊसिंग डिपार्टमेंटनी या लोकांचं पुनर्वसन आणि न्याय देण्यासाठी तात्काळ एक बैठक आयोजित करावी आणि तात्काळ यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, ही एकच माफक अपेक्षा आमची सरकारकडून आहे. टिटवाळावाले या. महाराष्ट्र फ्लैट ओनर्स वेलफेयर एसोसिएशन ने ये मुद्दा आज हाथ में अपने इसीलिए लिया है क्योंकि ये मुद्दा PMAY EWS स्कीम के अंडर जिन्होंने अपने सपनों का घर बुक किया था वो आज अपने सपनों के घर के लिए बहुत इंतजार कर रहे हैं. यहाँ पे डिले सिर्फ प्रोजेक्ट बनने का नहीं है, पोजेशन देने का नहीं है, क्वेश्चन है मिसयूज ऑफ फंड्स गिवन बाय द यूनियन and the state under the very scheme of Prime Minister having a vision to give. सबको वो देना चाहते हैं कि सबका हक का घर हो. इस प्रोजेक्ट के अंदर इस तरह के इश्यूज आए हैं और ये इश्यूज हमने आइडेंटिफाई किए हैं. एक इशू हमने देखा चड्डा डेवलपर का, जहां पे लोग EMI भर रहे हैं बट वहां पे डेवलपमेंट कुछ भी नहीं है. दूसरा इशू है टिटवाला रुस्तगी आरम, जहां पे डेवलपमेंट तो हुआ है लेकिन जो सब्सिडी अमाउंट है उसका मिसयूज किया गया है और वो सब्सिडी अमाउंट का बेनिफिट स्टेट और यूनियन से लेने के बावजूद जो बायर्स हैं, जो परचेसर्स हैं, उनसे भी डेवलपर ने लिए हैं और वो डिमांड कर रहे हैं. मैं चाहूंगी कि रुस्तगी आरम के जो टिटवाला के हमारे बायर्स हैं वो आपको इस बारे में बताएं. मोठ्याने बोला. माझं नाव अमित जोगळेकर. 2023 मध्ये रुस्तगीमध्ये मी फ्लॅट बुक केला. मला 16,18,000ला तो फ्लॅट पडला. पण म्हाडाने आणि बिल्डरचा एक MOU झाला, त्यामध्ये धडधडीत लिहिलेलं आहे की 16,68,000ला फ्लॅट विकला पाहिजे. त्यामध्ये 2-2.5 लाख रुपये PMYचे म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार हे त्याला 2.5 लाख रुपये देणार. त्यात ते वगळून 16,68 मधून 2.5 लाख वगळून मला 14-18ला फ्लॅट करणार आहे. पण त्यांना माझ्याशी जे अग्रीमेंट बनवलं त्यामध्ये 16-18ला अग्रीमेंट बनवलं. त्यात माझ्याकडून त्यांनी 2 लाख रुपये एक्स्ट्रा घेतले. ते डेव्हलपमेंट चार्ज म्हणून घेतले, जो की तो घेऊ शकत नाही कारण की EWSच्या स्टेटमेंटमध्ये आम्ही पडतो. 14च्या ऐवजी 14-18च्या ऐवजी 16-18 माझ्याकडून त्यांनी घेतली. दुसरी गोष्ट, त्यांनी 2023 पासून आम्हाला पेमेंटची माहिती की आमच्याकडून काही पेमेंट लेट झालं. पण आमच्याकडून जेव्हा पहिलं पेमेंट माझं गेलं तर 2023ला
त्यानंतर 2 महिन्यात 1 महिन्यात किंवा 6 महिन्यात मला कळवायला पाहिजे होतं की तुझं पेमेंट लेट झालंय, तर मी पुढचे पेमेंट त्यांना व्यवस्थित बँकेकडून दिले असते. त्यांनी ते काही न करता 2025 मध्ये नोटीस काढली आणि 16,000ची मला नोटीस पाठवली. 16,500ची नोटीस पाठवली की तुमचं लेट झाल्याबद्दल तुम्हाला 16,000 ची पेनल्टी पाठवतो. माझ्यासारख्या काही लोकांना 1 लाख 1.5 लाख अशी पण नोटीस आलेली आहे की तुम्ही पेनल्टी भरा म्हणून. मी पोझिशन अजून घेतलेलं नाही, ओसी आलेली नाही, फुल ओसी. त्यामुळे मी अजून पोझिशन नाही घेतले. पण तो ओसी न आल्यामुळे बऱ्याच लोकांना कोण अंडरटेकिंग लिहून घेते की तुम्हाला फ्लॅटची गरज आहे, तुम्ही माझ्याकडे रिक्वेस्ट करताय म्हणून फ्लॅट तो देतोय त्यांना, आणि ते लोक राहायला पण गेले. पण आम्ही बरेचसे लोक असे आहेत की ज्यांनी आमच्याकडून फ्लॅट नाही घेतले. आम्ही त्याच्याकडे मागणी करतो की ओसी फुल ओसी द्या, पाणी द्या केडीएमसीचं, तेव्हा आम्ही येऊ, कारण त्याचं तिथं बोरिंगचं पाणी एवढंच. ये सब्सिडी अमाउंट की जो इन्होंने बात की है, वो सब्सिडी अमाउंट वाज अग्रीड. एक MOU एंटर हुआ था बिटवीन महाड़ा एंड द डेवलपर. उसमें क्लियरली मेंशन है कि एक कैप अमाउंट फिक्स की गई थी EWS स्कीम के अंदर कि आप इनसे इतना ही अमाउंट ले सकते हैं. दैट कैप अमाउंट वाज 16,68,000 फॉर ईच यूनिट, जिसमें से आपको सब्सिडी माइनस करके दैट इज 2.5 लाख फॉर ईच यूनिट, वो होता है टोटल अमाउंट हमारा 14 लाख रुपीज, 14.18 लाख रुपीज फॉर ईच यूनिट. ये ना लेते हुए उन्होंने 16 लाख प्लस अमाउंट डिमांड किया. किसी से 16,68,000 रुपए लिए, किसी से 17 लाख रुपए लिए, किसी से 17,99,000 रुपीज डिमांड किए. डेवलपमेंट नहीं हुआ टाइम पे, पेनल्टी चार्जेस भी वो मांग रहे हैं. इसका क्लियर मीनिंग है कि वो मिसयूज ऑफ पावर कर रहे हैं जो उनको दिया गया है अंडर अ वेरी वेल नोन स्कीम ऑफ PMAY. द विजन ऑफ प्राइम मिनिस्टर विद द स्टेट एंड यूनियन का वो मिसयूज कर रहे हैं, जिसके खिलाफ हमने कंप्लेन भी की थी. वो कंप्लेन हमारी गई थी चीफ विजिलेंस सिक्योरिटी ऑफिसर महाड़ा. उनकी ऑब्जर्वेशन है 13/1/2026 को, जिसमें उन्होंने डायरेक्ट किया चीफ ऑफिसर कोंकण हाउसिंग एंड एरिया डेवलपमेंट बोर्ड मुंबई, स्टेटिंग क्लियरली दैट कि अगर यहाँ पे डेवलपर ने किसी से भी 14,18,000 से ज्यादा पैसे लिए हैं तो उनके अगेंस्ट चीटिंग की FIR की जाए. और ये एक घर का इश्यू नहीं है, यहाँ पे मोर देन 600 यूनिट्स ऐसे पास किए गए हैं स्कीम के अंदर. तो ये जो घोटाला, इट इज मोर देन 15 to 16 CR taking the undue advantage of the scheme and the benefit in their pocket, which has to be gone to the end users, that is the citizens of India under the scheme. Hence the MFOWA is supporting them, and we are becoming their voice and want to bring into the notice that such irregularities should be taken into consideration by the state authorities like Mahada and RERA, and pure action should be taken against such developers. महाड़ा ने जिस तरह से जो ऑर्डर दिया हुआ है, क्या उस पर FIR हुई है? महाड़ा ने डायरेक्शन दिया है कोंकण डिवीजन चीफ ऑफिसर को. अब उस पे इंक्वायरी है जहां पे क्लियरली मेंशन किया है अगर उन्हें 14.18 लाख से ज्यादा अगर पैसे लिए हैं तो इनके अगेंस्ट चीटिंग का केस दर्ज कीजिए. इट इज सिंस पेंडिंग नाउ. तो जनवरी से ये मामला पेंडिंग है. Pending. जनवरी से ये ऑर्डर पेंडिंग है, तो अब तक कोई कार्रवाई उस पे आगे बढ़ी है कोंकण डिवीजन कोंकण हाउसिंग एंड एरिया डेवलपमेंट से? उसके बारे में हमारे पास कोई नहीं update नहीं नहीं सर. हम लोग गए थे विशाल राठौर साहब जो CEO महाड़ा के, तो उन्होंने बोला हमने फाइल आगे बढ़ा दी है, तो संजीव जैसवाल साहब के पास गए, उनके पास ही अथॉरिटी है, वो एक्शन ले सकते. हम लोग हर हफ्ते एक बार राउंड मारते ही है. उनके असिस्टेंट है मिस्टर देशपांडे, उनके थ्रू अपॉइंटमेंट ले सकते हैं, लेकिन ना अपॉइंटमेंट देते हैं ना मिलते हैं. तो अपॉइंटमेंट मिलती ही नहीं. कितनी बार हमने अभी तक 2 साल में कम से कम 20-25 बार तो हम लोग माड़ा में गए, लेकिन कभी अपॉइंटमेंट मिलती नहीं. पहली जो माड़ा के ऑफिसर थे रेवती गायकर, उन्होंने भी सेम स्टेटमेंट दी थी कि 14,18,000 से तो 1 रुपया भी किसी भी कस्टमर से ज्यादा नहीं ले सकता. उनके बाद उनकी बदली हो गई. फिर विशाल राठौर जी वहां पर आए, अभी जो माड़ा के अधिकारी है, उनसे भी हम मिले. उन्होंने भी बिल्डर को सामने उसके बेटे को धमकाया कि तू 1 रुपया भी 14,18,000 से नहीं ले सकता. फिर बाद में उन्हें बोला कि उसके ऊपर हम केस करेंगे. केस के लिए जो ऊपर के उनके चीफ है संजीव जी जायसवाल, उनके पास हम जा रहे अपॉइंटमेंट के लिए कि भाई इनके ऊपर केस करो. हम केस करना चाहते हो, कोई उसका जवाब नहीं, मिलते ही नहीं है. अगर साहब एक चीज देखने को मिलती है, जब इस तरह के स्कैम होते हैं तो इसका सोल्यूशन तो होता नहीं, टू बी वेरी ऑनेस्ट.
उनको जेल होती है वगैरह, जैसे आपने खुद नहीं माना, तो आपको लगता है कि कहीं ना कहीं देश में बहुत ही कड़क कानून की आवश्यकता है, जिसके कारण जो इस तरह के बिल्डर्स गरीबों का हक छीनते हैं उसके ऊपर लगाम लग सके? विलिंगनेस ऑफ गवर्नेंस, जो शासक है उनकी अगर तीव्र इच्छा हो तो ये दे सकते हैं। इनको जेल में डालना, इनके ऊपर एफआईआर करना ये हल नहीं है। हल ये है कि इनका जो ऑब्जेक्ट के लिए उन्होंने पैसा इन्वेस्ट किया है उनको इंश्योर करना, उनको सिक्योर करके, उनको प्रोटेक्ट करके, उनको उनके हक का घर दिलवाना, ये हाउसिंग डिपार्टमेंट का काम है। हाउसिंग डिपार्टमेंट इसको रेगुलेट करता है, कंट्रोल करता है। तो हमारी मांग ये है कि हाउसिंग डिपार्टमेंट इसकी जिम्मेदारी लेके उनको अल्टरनेटिव एकोमोडेशन दे। उनके ऊपर एफआईआर होना वो क्रिमिनल एक्शन हो गई, बट व्हाट अबाउट द सिविल राइट? सिविल राइट वी वांट देयर राइट ऑफ द एकोमोडेशन, राइट ऑफ द शेल्टर। आपकी दोनों बातों के अंदर, इसके पहले वाले मामले में भी, इस मामले में भी, आपने सरकारी अधिकारियों के खिलाफ भी कंप्लेंट डाली है, क्योंकि बिना सांठगांठ के ये चीज नहीं होती। सरकारी अधिकारी अपना नोटिंग और अपना डॉक्यूमेंट रख के सिर्फ निग्लेक्ट करते हैं। ऑन डॉक्यूमेंट सरकारी अधिकारी अपना अपना एक लेटर देते रहते, रिमाइंडर देते रहते। अभी जैसे बात किया इन्होंने, वो रायकर मैडम ने और राठौड़ जी ने जब कंप्लेंट किया कि जो फ्रेम है, फ्रेम से ज्यादा पैसा मांग रहे डेवलपर बिल्डर, जब पोजेशन का टाइम आ रहा है तो लोगों को आप ज्यादा पैसा मांग रहे हो, तो ये मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड हो गया, उसका मिसयूज भी हो गया। लेकिन जब इन्होंने शिकायत की, शिकायत के बाद एक मीटिंग लिया, नॉट ए हियरिंग, दैट वाज जस्ट अ मीटिंग। मीटिंग लेने के बाद मीटिंग में उन्होंने एक नोटिंग तैयार करके रखा। क्यों? ये जब सब कर रहे हैं तो सरकारी अफसरों के ध्यान में सब कुछ आ रहा है, नोटिस में सब कुछ आ रहा है, लेकिन वो एक कागज तैयार ऐसा करके रखते हैं कि हमने तो हमारा काम किया था, कागज पे काम किया, इंप्लीमेंटेशन नहीं किया। तो ये नरोवा कुंजरो हो गया। हाथी गया क्या इंसान गया मालूम नहीं, तो गया तो कोई गया। इसलिए सरकारी अफसर इसमें अपना अपना रिकॉर्ड तैयार करके साइन लेके रख देते हैं टेबल में। पिस्ता कौन है? पिस्ता है बेनिफिशियरी। तो इसलिए सरकारी अफसर इसमें शामिल है, लेकिन वो इन्वेस्टिगेशन करना, उसका क्या निकालना है, उसमें क्या कार्रवाई होगी, इससे इनको घर नहीं मिलने वाला है। घर मिलने के लिए हाउसिंग मिनिस्टर की विलिंगनेस चाहिए। हाउसिंग मिनिस्टर सेंसिबल और संवेदनशील एक अच्छे इंसान है, एकनाथ शिंदे जी। तो एकनाथ शिंदे जी ने आज तक बहुत हेल्थ लोगों को असिस्ट किया, आरोग्य योजना बहुत अच्छे से निभाई है। तो इन्होंने ये जब हाउसिंग डिपार्टमेंट उनके लीडरशिप में और इन्होंने इनिशिएटिव लेके, अगर वो इनके इंचार्ज है, कैबिनेट मिनिस्टर हाउसिंग के एकनाथ शिंदे जी है, वो डिप्टी चीफ मिनिस्टर है, पावरफुल मिनिस्टर है, उनके एमएलए है, उनका खुद का पार्टी है। ये सब होने के बावजूद भी अगर इनको जस्टिस नहीं मिलेगा तो उन्होंने ये मामले में ध्यान देना चाहिए। ये हमारा एक प्रेयर है। जागरूक कहेंगे सर आप कैसे क्या मांग इस मामले में जस्टिस कैसे मिलेगा? लास्टली हमको ये समझना चाहिए कि हम किसी डेवलपमेंट के अगेंस्ट नहीं है। हम डेवलपमेंट की अकाउंटेबिलिटी किसकी है? डेवलपर की, जो एक स्टेट और यूनियन के स्कीम के तहत एक प्रोजेक्ट लॉन्च किए हैं। अगर वो प्रोजेक्ट कंप्लीट नहीं होता है तो हमारी रिक्वेस्ट है इस प्लेटफॉर्म से कि स्टेट गवर्नमेंट जो रिस्पॉन्सिबल है वो इसको टेक ओवर करे, डेवलपर को चेंज करे, उनसे जो रिकवरी करना है वो करे और प्रोजेक्ट को साइमल्टेनियसली सक्सेसफुल करे, ताकि जो विजन है पीएमएवाई का वो हम अचीव कर सके और सबको सबके हक का घर मिले। हाँ, एक